श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व माझ्या गोडताईंना. आज खूप दिवसातून तुम्हाला व्हिडिओ येत आहे कारण मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम झाला असल्यामुळे मी व्हिडिओ तर शूट करून ठेवलेले होते पण एडिटिंग आणि अपलोड नाही करू शकले. हलवा बनवण्यासाठी मी अगदी कमी साहित्य घेतलेले आहे. बदाम घेतलेले आहेत, तूप घेतलेलं आहे, दूध घेतलेलं आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे. तुमच्याकडे जर जास्त ड्रायफ्रूट असेल तर तुम्ही तेही घातले तरी पण चालतील, पण माझ्याकडे काजू नाही त्यामुळे मी बदाम घेतलेले आहेत आणि बदामाची मी पावडर करून घालणार आहे. आपण काप करून पण घालू शकतो पण आम्हाला तसे आवडत नाही त्यामुळे मी पावडर करून घालते. किसून घेतलेले गाजर आणि बीट तुपामध्ये छान परतून घेतले. परतल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर टाकली, मनुके टाकले आणि जी बदामाची पावडर करून घेतलेली होती ती टाकून दिली. वरून साखर टाकली. एक उकळी आणलेले दूध होते ते टाकून दिले आणि कमी गॅसवरती झाकण ठेवून हलवा छान शिजवून घेतला. तुम्ही पण अशाच पद्धतीने हलवा बनवता का? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मासे बनवण्याचा आज मला खूप कंटाळा आला होता कारण काय होतं ना ताईंनो, एकदा का किचन स्वच्छ केला की मला असं नॉनव्हेज बनवायला नको वाटतं कारण ते नॉनव्हेज बनवताना तेलाचे इकडं तिकडं डाग पडतात आणि तेच मला नको असतं. तरी पण ते मला म्हणले की तू नको करू बाई, मी करतो थांब, कारण तिचा खूप आरडाओरडा चालू होता आणि मुक्क प्राणी आहे. तसं तर मला कामाचा कंटाळा येत नाही पण केव्हा तरी असं वाटतं की नॉनव्हेज नको बनवायला, त्यामुळे मी त्यांना नको म्हणत होते. तेल, हळद आणि चवीपुरते मीठ यामध्ये त्यांनी छान मासे परतवून घेतले. त्यांना स्वयंपाकसुद्धा येतो बरं का ताईंनो, कारण पहिले ते साईटवरती एकटे राहायचे त्यामुळे त्यांना स्वयंपाक येतो. मी गावाला गेली तरी पण मला काही टेन्शन नसतं कारण ते मुलांना करून खाऊ घालू शकतात. मला करायचा आहे आता पुढचा स्वयंपाक. त्यासाठी मी भाजीची तयारी करून घेतलेली आहे. हिरवी मिरची, लसूण, टोमॅटो आणि पालक छान कापून घेतलेला आहे. पालक आणि टोमॅटोचं सूप बनवणार आहे आणि दुसरी भाजी जी बनवणार आहे ते मेथीच्या भाजीचं पाणी. मेथीच्या भाजीचं पाणीसुद्धा खूप छान लागतं आणि पालकचं पाणी पण, आपण त्याला सूपसुद्धा म्हणू शकतो. तेलामध्ये जिरं, मोहरी कापून घेतलेली, हिरवी मिरची छान परतून घेतली. परतल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी घातली. मेथीची भाजी आपण इथं कापून पण घेऊ शकतो पण मी कवळे देठं आणि कवडी जी शेंडे असतात ते घेतलेले आहे. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही कापून घ्यायचे. पण काय होतं ना ताईंनो, जर आपण मेथीची भाजी कापून घेतली तर तिला कळवटपणा येतो त्यामुळे मी इथं मेथीची भाजी कापलेली नाही. मेथीची भाजी छान परतल्यानंतर त्यामध्ये गरम करून घेतलेले पाणी घातले कारण आपल्याला मेथीच्या भाजीचं सूप बनवायचं आहे. हे सूप गरम गरम प्यायला आणि भाकरीसोबत खायला पण खूप छान लागतं. वरून चवीपुरते मीठ टाकायचे आहे. मीठ आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो. आम्हाला मीठ जरा जास्त लागतं त्यामुळे मीठ थोडे मी जास्त टाकलेले आहे. दुसरी भाजी जी आहे ती आहे पालकची भाजी. पालकच्या भाजीसाठी मी टोमॅटो पण घेतलेला आहे. कोणत्याही भाजीला फोडणी जर चांगली बसली तर भाजीला चव खूप छान येते. तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं मोहरी छान तडतडू द्यायची. त्यानंतर आपल्याला कापून घेतलेली जी मिरची आहे ती टाकायची. या भाजीसाठी आपण लसूण ठेचून पण घेऊ शकतो. जिरं, मोहरी, लसूण, हिरवी मिरची छान परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून द्यायचा आहे. पण मी इथं टोमॅटो आणि पालक दोन्ही एकत्र टाकलेले आहे. या भाजीमध्ये आपण हळदीचा वापर केलेला नाही. टोमॅटो आणि पालक तेलामध्ये छान परतल्यानंतर वरून चवीपुरते आपल्याला मीठ घालायचे आहे. मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घालू शकता. भाजी छान परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वरून गरम पाणी घालायचे आहे व चवीपुरते मीठ. पालकच्या भाजीचं पाणीसुद्धा खूप छान लागतं. ज्या ताई डिलेवरी झालेल्या असतात त्यांच्यासाठी तर खूप फायद्याचे आहे हे. मेथीच्या भाजीचं सूप पण आणि पालकचं सूप पण. ज्वारीची भाकर मळून खायला खूप छान लागतं हे पण. भाजी तेलामध्ये छान परतल्यानंतर आपल्याला घालायचे आहे वरून गरम पाणी आणि चवीपुरते मीठ. आपण या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट किंवा अख्खे शेंगदाणे घातले तरी पण चालतात. मी एवढे पापड भाजले तरी पण तुम्ही भाजताय. माझे आवडले नाही का तुम्हाला? माझ्या हातचा पापड तुझा कधी जळतो माझा कधी जळत नाही. माझ्यासारखा पापड कोणीच भाजू शकत नाही. दरवेळेस कोण भाजतं सांगा बरं? तू भाजती पण माझ्यासारखा नाही होत तुझा. मी भाजतच नाही.
मीच भाजून देत असतो, पण तू कधीतरी भाजते ना. पण माझ्या पापडासारखा पापड तुझा नाही भाजला जाणार. आता हे बघ, तू भाजला काय पापड आहे? माझ्या डोक्यात आलंय, आता हे बघ, त्यांची जी माती आणली ती चांगली आहे त्यांच्यासाठी. मी 2 पोते आपल्या कामावर भरले रे बेटा. काय ग जास्त पापड होणार आहे. आता माशी पप्पा पाहिजे. काय नाही, जास्त करणार नाही आहे? होत. काय करणार आहे तुम्ही आता त्यात काय काय टाकणार आहे? हा, मस्त मिरची पावडर टाकणार, तेल टाकणार, थोडं सर्वांना सांगा काय काय टाकणार आहे. याचा खोडा म्हणजे लय वेळ नको लावू. आता बरंच वेळ झालाय. आता भूक काय काय लागली. टाकू सांगा. हा तेल टाकायचं का पहिलं? हा, थांब थांब 2 मिनिटं. थोडंसं मोठं आहे, एवढं जाड नाही पाहिजे. खोडा म्हणजे खोडा व्हायला पाहिजे, सगळ्यांना आवडायला पाहिजे, मुलं पण खाणार नाही. आपणच आहे खाणार. आपण दोघच जण नाही, माझ्या बारकं बी घेतो कधी कधी. खोडा होतो बस आता नाही ओके? भेटणार. नाही आता पाहिजे पण नाही. फक्त आता मिरची पावडर टाकून दे. याची इथं आहे की चम्मच? ओके, टॉली वडताना येणार बघा. टाका तेवढं, द्या तेवढं टाकून बस. ओके, याच्यात थोडंसं मीठ मारा हो, तुमच्या हाताने. हात काढा. बस का? टाका थोडं मारा एवढं. हां बस. ओके, आता हा झाला खोडा. हा कोल्हापुरी खोडा. हा, कोल्हापूर कळे करतात का आपल्या इकडे नाही, करतात? आमचा विदर्भ जळगाव खानदेश. कोणाकोणाच्या इथं असा खुडा करतात ते पण सांगा ताईंनो बरं का. यात चटणी आहे. चटणीला हा मग तेच की. चटणीला चटणी केलेली लगेच वा हे चले बाय. ती भाऊची भाजी आपल्याला काय वर्ष होत आलं. अजून नाही, लय वेळ होत. 3 महिने झाले असते. हा, 3 महिने 6 महिने 6 महिने झाले. मग आय 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 डुक्या. मासे खाल्ले त्याने तिकडं बसलं. जेवायला ताटं वाढली आणि ही सर्व पिल्लं ताटाच्या अवतीभोवती फिरतात, त्यामुळे त्यांना इथं बेडरूममध्ये असं कोंडून ठेवलेलं आहे. तीन पिल्लं होती आणि म्याऊ होती, पण एक पिल्लू तिकडं होतं, ते देवघरामध्ये जात होतं, त्यामुळे मी पटकन त्याला उचलून घेतला आणि इथं त्याला आता असं टाकलेलं आहे. जेवण होईपर्यंत त्या पिल्लांना इथंच ठेवणार आहे. बघा, रात्रीचे 11 वाजलेले आहेत. जेवण झालं, अजून जेवणाची भांडी घासायची आहे आणि गरम गरम ज्या आपण भाज्या बनवलेल्या होत्या त्या कळ्या आम्ही लगेच घासायला टाकल्या नाही, कारण भाजी बनवली आणि लगेच जेवायला पण घेतलं. स्वयंपाकात म्हणजे भाज्या बनवलेल्या 2 कळ्या आणि जेवणाची भांडी, एवढी भांडी अजून घासायची. किचन ओटा स्वच्छ करून घेतला. आज तुम्हाला किचनमध्ये थोडासा बदल वाटत असेल. इथं जे आपण वरती जे छोटे छोटे कप ठेवलेले होते, मिठाचं ठेवत होते, ते मी आता ह्या साईडला ठेवलेलं आहे आणि इथं ठेवलेले आहे 2 मिक्सर आणि एक प्लॅन ठेवलेला आहे. आता रात्रीची वेळ आहे त्यामुळे जास्त हात नको लावायला, मी फक्त धरून ते तिथं ठेवलेलं आहे. जो आपला मोठा मिक्सर आहे तो मी यामध्ये ठेवत होते. खाली कॅरी बॅग ठेवायचे, कारण की काय झालेलं आहे हे बघा, तुम्हाला ही कॅरी बॅग पूर्ण काळी झालेली दिसत असेल. खाली जे स्टँड आहे छोटे छोटे, म्हणजे त्याच्यावरती जे ठेवतात ते पूर्ण असं वितळल्या जातं, त्यामुळे किचन ओट्यावरती पण काळं होतं. बरेच दिवसापासून मी ट्रेमध्ये ठेवते ते मिक्सर, खाली पेपर ठेवते किंवा अशी कॅरी बॅग ठेवते, पण आज माझ्या पटकन लक्षात आलं, त्यामुळे मी हा ट्रे पण काढून टाकला आणि ती कॅरी बॅग आहे ती पण काढून टाकली. जी प्लेट आपण कुंडीच्या खाली ठेवतो त्या प्लेटमध्ये मी आता मिक्सर ठेवलेलं आहे. बघा, बरोबर बसलेला आहे. त्यात 2 मिक्सर तिथं ठेवले आणि जी लाईटची शिगडी आहे आपली ती आता हिला पण असा छान जागा झाली आणि किचन ओट्यावरती आपल्याला छान असा स्पेस पण मिळाला. आणि हे बघा,
इथं जे स्टँड होतं भांड्यांचं ते असं इथं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती पण मी एक प्लॅन ठेवलेला आहे. जे दह्यांचे डबे असतात म्हणजे यात आपण जे दही बोलवतो त्यातच मी ते लावलेले होते. ते आपल्या हॉलच्या बाल्कनीमध्ये होते म्हणजे टेरेसमध्ये होते, वरती असे लावलेले मी. ते आता मी म्हणजे दिवसभर मी आज तेच काम केलं आणि जो मनी प्लॅन्ट होता लावलेला आपल्या टेरेसमध्ये तो पण खाली घेतलेला आहे. थोडासा बदल केलेला आहे. पूर्ण इथं हे घासून घेतलं, अजून बटणं पुसायचे, इथं पण छान घासून घेतलं. असं 8 दिवसातून मी घासून घेते आणि हा किचन ओटा पण पूर्ण घासून स्वच्छ करून घेतलेला आहे. चला ताईंना अजून भांडे घासायचे आहे कारण आता 11 वाजलेले आहे. आजचा ब्लॉग इथंच संपवते. परत भेटू उद्या सकाळी एका नवीन ब्लॉगमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गुड नाईट.